अलाहाबाद उच्च न्यायालयानं नुकताच दिलेला एक निकाल सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेला आहे। या निकालात न्यायमूर्तींनी एक निरीक्षण केलं होतं, ज्यात पॉक्सोशी संदर्भात एका केसमध्ये मुलीचे स्तन पकडणे किंवा तिच्या कमरेच्या लेंग्याची नाडी सोडणे हा त्या मुलीवर किंवा त्या महिलेवरती बलात्कार करण्याचा हेतू होता हे सिद्ध करण्यास पुरेसं नाहीये असं मत त्या न्यायमूर्तींनी नोंदवलं होतं। परंतु यानं देशभरात एकच संतापाची आणि नाराजीची लाट उसळली होती आणि या प्रकरणाची तक्रार जेव्हा सरन्यायाधीशांकडे करण्यात आली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करावी लागली। आणि त्यानंतर पुढे काय घडलं हे सांगण्यासाठी आपल्यासोबत स्वतः कायदेतज्ञ डॉक्टर क्षितिजा वडतकर वानखेडे आहेत। मॅडम, आम्हाला सांगा की हे जे प्रकरण आहे किती गांभीर्य आहे की सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात सुमोटो घ्यावी लागली? जेव्हा हायकोर्ट म्हणजे अपेक ज्युडिशियरीचं काही पण जजमेंट येतं त्याचं समाजावरती खूप जास्त डीप परिणाम असतात आणि त्याच्यामुळेच ह्या अशा जजमेंटचे सुमोटो ॲक्शन, सुमोटो कॉग्निजन्स सुप्रीम कोर्टला घ्यावा लागला। तर आपण बघतो की जर आपण बेसिक बघितले की कायदे कशासाठी असतात, तर समाजामध्ये लॉ अँड ऑर्डर राहावं ह्या उद्देशाने कायदे तयार केले जातात। आता तुम्ही म्हणाल की जसं आता डॉक्टर्सचे ओपिनियन वेगळे असतात, लॉयर्सचे ओपिनियन वेगळे असतात, जजेसचे ओपिनियन वेगळे असतात। पण काय होतं, जेव्हा जजेस एखादं जजमेंट देतात तेव्हा त्याचे दुर्गामी परिणाम हे पूर्ण समाजावर पडत असतात। तर ज्या प्रकारे या जजमेंटमध्ये रिमार्क्स आहेत किंवा ज्या प्रकारे हे जजमेंट देण्यात आलेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने पण म्हटलं की फार इन्सेन्सिटिव्ह वेमध्ये डील केल्या गेलेलं आहे। त्याची एक बाजू मी अशी बघते की जेव्हा आपण ते जजमेंट बघतो अलाहाबाद हायकोर्टचं, तेव्हा अपोजिट ह्यांचा म्हणजे अक्यूजचा असा डिफेन्स होता की हे एक फॅमिलीच्या मधले जी रायव्हलरी असते त्याच्यातून तयार झालेलं ही कंप्लेंट आहे आणि तो उद्देश आहे। त्यामुळे केस टू केस ओपिनियन चेंज होऊ शकतात। पण होतं काय ना, जेव्हा इतका सेन्सिटिव्ह विषय असतो, म्हणजे 15 वर्षाची मुलगी आहे आणि प्रिपेरेशन मधला आणि अटेम्प्ट मधला इथे डिफरन्स त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे। पण काय झालं, इथे एक मुद्दा सुटला, तो म्हणजे मोटिव्ह, इंटेन्शन। प्रिपेरेशन असते तेव्हा मोटिव्ह असतो का आणि अटेम्प्ट असतो तेव्हा मोटिव्ह असतो का? जी चूक आधी 1-2 जजमेंट्समध्ये झाली ती चूक इथे पण झाली किंवा त्यांच्या दृष्टीने ते इंटरप्रिटेशन त्याचं होतं। त्यामुळे ते म्हणतात की इथे आउटरेजिंग मॉडेस्टीचा सेक्शन लागतो, सेक्शन 354(3) वगैरे लागतो। पण रियालिटी ही आहे की IPC मध्ये असा स्वतः सेक्शन आहे जो म्हणतो की अटेम्प्ट टू रेप किंवा अटेम्प्ट टू एनी ऑफेन्स याच्यासाठी 511 हा एक वेगळा सेक्शन आहे। त्यामुळे आपण जे बघतो की 376 जो पण क्लॉज असेल अलॉंग विथ ऑर रीड विथ 511 म्हणजे अटेम्प्ट झालेला। त्यामुळे तुम्ही त्याचा पूर्ण सेक्शन चेंज नाही करू शकत, एक्स्पेशली इन द सेन्सिटिव्ह मॅटर लाईक दिस, कारण इथे मोटिव्ह क्लिअर होतं, इंटेन्शन क्लिअर होतं आणि क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्समध्ये आपलं इंटेन्शन आणि मोटिव्ह यावरच सगळं भार असतो, सगळं उद्देश असतो किंवा सगळी केस असते। सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सुमोटो अंतर्गत जेव्हा न्यायमूर्ती भूषण गवई ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत त्यांनी हा जो आहे त्या ऑर्डरचा भाग आणि ती पूर्ण ऑर्डर स्टे केलेली आहे, त्यामुळे आता ही कुठेही रेफरन्सला घेतली जाणार नाही आणि ती कुठेही नोंद सुद्धा त्याची होणार नाही। तर ही सर्वोच्च न्यायालयाची कारवाई कशी तुम्ही बघता? मी आता जसं 2 मिनिटांपूर्वी म्हटलं की ह्याचे खूप जास्त लॉंग रिपरकेशन म्हणजे दुर्गामी परिणाम समाजावर होत असतात। तसंच आपण ऑलरेडी असं म्हणतो की इंडियामध्ये जे खूप जास्त प्रमाण आहे स्त्रियांवरती अत्याचार होण्याचे, त्याच्यामध्ये कायदे अजून स्ट्रिक्ट करा किंवा कायद्यांचे इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे म्हणून आपण एक ओरड बघतो। जेव्हा असे जजमेंट्स येतात तेव्हा एक कुठेतरी जे क्रिमिनल माइंडसेटचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक हे तयार होते की चलता है, सो ते होऊ नये या दृष्टीने आता जे गवई साहेबांनी जे जजमेंट स्टे आणलेला आहे ते अतिशय म्हणजे वेलकमिंग फॅक्ट आहे। नजीकच्या काळात असे आणखीन काही प्रकरणं झाली होती का की ज्याच्यात सर्वोच्च न्यायालयाला अशा प्रकारे हस्तक्षेप करून ते निकाल स्टे करावे लागले किंवा रद्द करावे लागले? हो, बॉम्बे हायकोर्टमध्येच असं एक जजमेंट झालेलं होतं ज्याला की स्किन टू स्किन जजमेंट म्हणून पण खूप फेमस आहे। फॅक्ट्स आणि ज्या प्रकारे ऑब्झर्वेशन्स किंवा ज्या प्रकारे ते जजमेंट हेल्ड झालं हे अगदी ह्या जजमेंटसारखंच आहे। त्याच्यामध्ये पण असंच होतं की स्तनांना हात लावले
आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाला नाही तर त्याला अटेम्प्ट टू रेप पण म्हणता येणार नाही असं होतं. आणि तिथे पण आउटरेजिंग मॉडेस्टी 354च लावला होता, तिथे अटेम्प्ट टू रेप लावला नव्हता गेला. तर ज्या प्रकारे ते जजमेंट घेण्यात आलं होतं ज्याच्यात की स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट इज नो रेप, त्यामुळे एक खूप बवाल हे झाला होता की तुम्ही असं आणि ती पण पॉक्सोचीच केस होती, तिथे पण मायनर होती. तर असे बॉम्बे हायकोर्टचं पण ते जजमेंट झालंय जे फार गाजलं. आणि आता परत हे एक जजमेंट. तर जेव्हा जेव्हा समाजामध्ये असे इन्सेन्सिटिव्हिटी दाखवल्या जाते तेव्हा तेव्हा स्वाभाविकपणे एक हॅवॉक तयार होतो. तर असं हे व्हायला नको. जरी मी मानते की प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं असतं, जसं मी म्हटलं डॉक्टरचं असतं, वकिलांचं असतं, पण जेव्हा जजेसचे असे हे जजमेंट्स येतात तेव्हा ते अंडर द हे असतात, एक समाजामध्ये एक मेसेज त्याच्यामुळे जातो. त्यामुळे आज त्याच्यावरती स्टे आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. तर नक्कीच कुठेतरी अशा प्रकारे जजमेंट्स देताना, निकाल देताना किंवा आपलं ऑब्झर्वेशन नोंद करताना न्यायमूर्तींनी सुद्धा त्याचा विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाला प्रत्येक प्रकरणात अशा प्रकारे हस्तक्षेप करणं हे सुद्धा तितकंच योग्य नाहीये, कारण की लॉ अँड ज्युडिशियरीवरती सुद्धा तितकाच ताण असतो. अनेक प्रकरणं प्रलंबित असतात आणि अशा प्रकारे जेव्हा एखादं जजमेंट येतं आणि त्याचे समाजावरती काय परिणाम होतात, विविध स्तरातनं त्यातनं काय प्रतिक्रिया उमटू शकते, हेच या उदाहरणावरनं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन विजय सामे राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.